तिकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी भाजपचे नेते प्रवीण दरेकर दिल्लीत दाखल झाले। पुन्हा एकदा देशात एनडीएचं सरकार आल्यामुळे महाराष्ट्रातील महायुतीच्या सरकारला ताकद मिळेल आणि महाराष्ट्राचा विकास गतिशील होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी राहुल जोरी यांनी। भाजप नेते प्रवीण दरेकर आपल्या सोबत आहेत। प्रवीणजी, तिसरा शपथविधी आणि शपथविधीसाठी तुम्ही आलेला आहेत, काय नेमकी भावना? निश्चितच अतिशय आनंद। तिसऱ्यांदा या देशाचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी साहेब त्या ठिकाणी बसणार आहेत, याचा देशवासियांना जसा आनंद झाला आहे तसाच आनंद एक भाजपचा कार्यकर्ता आणि देशाचा नागरिक म्हणून झालो आहे। आपण बघाल की महाराष्ट्रामध्ये आज महायुतीचं सरकार आहे आणि केंद्रात आमचं सरकार होतं, महायुतीचं होतं, त्यामुळं महाराष्ट्राच्या विकासाला त्या ठिकाणी गती प्राप्त झाली आणि पुन्हा एकदा देशात एनडीएचं सरकार आल्यानं महाराष्ट्रातल्या महायुतीच्या सरकारला ताकद मिळेल आणि जो काही महाराष्ट्राचा विकास त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं आता गतिमान होतोय तो आणखी गतिशील होईल अशा प्रकारचा विश्वास आमच्या या सरकार स्थापनेच्या निमित्तानं सुद्धा महाराष्ट्रवासियांच्या मनामध्ये त्या ठिकाणी आहे, तोच माझ्याही मनामध्ये। झुकतं माप महाराष्ट्राला मिळालं असं दिसतंय। जागा कमी आल्या पण तरी देखील 6 मंत्रिपदं पहिल्याच टप्प्यात। महाराष्ट्र हे या देशातलं अत्यंत महत्त्वाचं मोठं राज्य आहे। निवडणुकीत तर कमी जास्त होत असतं, परंतु शेवटी महाराष्ट्र हा देशाचा एक मोठा आधारस्तंभ आहे आणि त्यामुळं महाराष्ट्राची प्रगती, देशाच्या प्रगतीच्या दृष्टीनं मुंबई आर्थिक राजधानी आहे आणि त्याच्यामुळे एक झुकतं माप महाराष्ट्राला दिलं आहे। निश्चितच प्रधानमंत्री मोदी साहेबांचे आम्ही आभारी आहोत, त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाचे आम्ही आभारी आहोत की थोडंफार यश कमी मिळालं तथापि महाराष्ट्रावर जो विश्वास त्या ठिकाणी दाखवला आहे तो विश्वास सार्थ करून आणखी ताकदीनं येणाऱ्या विधानसभेमध्ये भाजप त्या ठिकाणी महायुती यश मिळवेल।